और कभी भी ऑनेस्टी से रहने। ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी। ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी। कैसे? आज का एक प्रसंग जो हुआ, आज का जो इंसिडेंट हुआ, तो क्या हुआ, मैं घर से बराबर 9:05 कम था जब निकला, एंड आई कुड रीच हियर 9:10 को मैं यहाँ आता। पण आज मी शिवाजीनगर जे भुयारी मार्ग आहे रेल्वेच्या खालचा, तिथून येत होतो आणि एक पर्स पडलेली माझ्याही लक्षात आली आणि त्या रिक्षावाल्याची लक्षात आली। माझ्या पुढे एक रिक्षावाला होता, मग त्याला असं वाटलं की बा हे यांची रिक्षा आहे का, म्हणजे यांची पर्स आहे का। तो मला वाटलं त्याची पडली किंवा आणखी कोणाची पडली। मग मी पुढे जाऊन थांबलो, त्याला म्हणलं बा कोणाची आहे पर्स? नाही तुमची आहे का साहेब? मी म्हणलो माझी नाही। मग मी त्याचा नंबर घेतला, ते म्हणे नेऊन देता का म्हणे तुम्ही? म्हटलं हो, मी त्यासाठी थांबलो म्हणण्यापेक्षा की कोणाची हे बघूयात आपण। परिणाम असा झाला की त्याच्यात थोडंसं उघडून पाहिलं तर त्याच्यात एक महागडा मोबाईल होता, रजिस्टर होतं, एक पास होती, सगळ्याच गोष्टी होत्या त्याच्यात। आणि मग ती पर्स मी आणि अर्चना मॅडमने घेतली आणि इकडे तिकडे चौकशी केली। मग पोलीस स्टेशनला फोन लावला। मानकापे साहेब म्हणून माझे एक मित्र होते जवाहरनगर पोलीस स्टेशनला, आणि त्यांना सांगितलं की ही पर्स कोणाची आहे। तर मी 2:30 वाजता, मी तर आता शाळेत चाललो, आपण जिकडे चाललो तिकडे सांगितलं पाहिजे, आपण चुकीचं सांगता कामा नये। तर ती पर्स आम्ही उघडून पाहिली, आजही तुमच्या समोर। ही पर्सच केवढ्याची असेल? ही साधारणतः टॉप क्वालिटीची 1,500 रुपयाची 1,500 रुपयाची पर्स असेल। मग त्याच्यामधल्या वस्तू एक किंवा दोनच बघितल्या, त्याच्यात पैसे आहेत का, त्याच्यात काही आहे का, ही कोणाची प्रॉपर्टी आहे आपल्याला बघण्याचा अधिकार अजिबात नाही। पण मी बघितल्यानंतर की ही पर्स मधला जो मोबाईल आहे तो खूप महागडा आहे आणि त्याच्यावरती 1-2 नंबर बघूयात म्हटलं, आणि ज्याची असेल त्याला आपण नेऊन देऊया। पण त्याच्यावरती लॉक होतं, त्याचा पॅटर्न माहीत नव्हता। मग मला असं वाटलं की आपण काय करावं बाबा। मग तितक्यात अर्चना मॅडमला म्हणलं तुम्ही गाडी चालवा, आणि तेवढं ती ज्या बाईंची पर्स होती किंवा ज्या मॅडमची पर्स आहे, तेव्हा तिच्या मैत्रिणीचा फोन आला। मी म्हटलो ही आम्हाला पर्स सापडली म्हटलं इथं रिक्षावाल्याला आम्हाला, तर आम्हाला ती परत करायची, पण मी पोलीस स्टेशनला फोन केलेला आहे की आम्हाला पर्स सापडलेली आहे। परस्पर हे करण्यापेक्षा आपण 2:30-3 वाजता मी शाळेतून येईन, माझा मोबाईल नंबर दिला मी त्यांना आणि सांगितलं की त्यावेळेस तुम्ही ही पर्स घेऊन जा, म्हणजे जवाहरनगर पोलीस स्टेशन। एवढ्या गोष्ट संपत नाही। आज एवढा मोठा धडा शिकवण्यासाठी आज तुम्ही शाळेत आला, तर प्रामाणिकपणा किती चांगला असा, ही याची एक घटना होती। मग ती रिक्षावाल्याकडनं घडली असेल, माझ्याकडनं घडली असेल, अर्चनाताई जवळकरांकडनं घडली असेल, जगातला प्रत्येक माणूस प्रामाणिकपणे राहायला पाहिजे, त्याच्यामुळे आपल्याला समाधान मिळतं। एखाद्याला वाटलं असतं हे मोबाईल आहे, हे आपण घेऊ जाऊ, असं अजिबात म्हणत नाही।
तसंच शाळेतली सुद्धा एखाद्याची वस्तू तुम्हाला सापडली, ती प्रामाणिकपणे आपल्याकडे बॉक्स करणार आहोत. आता ही मी दुपारी पर्स मी आणि अर्चनाताई जवाहरनगर पोलीस स्टेशनला त्या मुलींना फोन करून बोलून घेऊन देणार. तसं आपल्या शाळेतली सुद्धा एखादी वस्तू आहे तर ती खराब करण्याचा अधिकार आपल्याला नाही. काच फुटली ती शाळेची नाही फुटली, ती तुमची फुटली. कशामुळं? त्या काचेमुळं तुम्हाला मदत होणार होती. त्या काचेमुळं समजा पाणी सांडलं तर तुमचं एकट्याचं नाही सांडलं, ती राष्ट्राची संपत्ती, ती सगळ्यांची. म्हणून ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. म्हणून मी तुमची माफी मागितली की मी शाळेत उशिरा आलो, कारण मला ह्या पर्सचं छडा लावायचा होता की कोणाची, आणि ज्या माऊलीची असेल तिला देता आलं पाहिजे. मग मला कळालं की तिच्या मैत्रिणीचा फोन आल्यानंतर की आमची वाल्मीला ट्रेनिंग चालू आहे म्हणले, माझ्या मैत्रिणीची पर्स आहे ती. मी म्हटलं बा आम्ही तर आता पोलीस स्टेशनला फोन केला, मग आता पोलीसच्या साक्षीने आपण ती देऊन टाकू ज्याची असेल त्याची. तर तुम्हाला असं किती जणांना असं वाटतं की आयुष्यामध्ये आपण खूप प्रामाणिकपणे वागावं? हात वरती करा. व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला आज प्रामाणिकपणाचा काही फोटो पण देत आहे. प्रामाणिक